नमस्कार विक्रम सर. तुम्ही आता इथे? हा, तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिल्याबद्दल लिंगप्पा साहेबांनी तुम्हाला गिफ्ट दिले. काय त्यात? लिंगप्पा साहेब म्हणाले की सुनबाईसाठी ज्वेलरी आहे. विक्रम प्लीज नको घेऊस. नाही म्हणू नका मॅडम, लिंगप्पा साहेबांना वाईट वाटेल. द्या इकडे. आणि आमच्या दोघांच्याही वतीने लिंगप्पा साहेबांना धन्यवाद सांगा. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. गुड नाईट. गुड नाईट. विक्रम, या असल्या कामासाठी गिफ्ट घेणं तुला पटतंय? खरं सांग. देवयानी, नवरा 4 दिवसांनी घरी आल्यानंतर त्याच्याशी मध्यरात्री असं तत्वज्ञानावरती बोलणं तुला तरी पटतंय का? ताईसाहेब, आज लय दिवसाने तुम्हाला चित्र काढताना बघतीये. आज बऱ्याच दिवसानंतर आम्ही इतक्या खुश आहोत. पण त्या खुशीचं कारण तरी काय ताईसाहेब? तूच बघ, तुझं तुलाच कळ. झालं गेलं विसरून आयुष्याची पुन्हा नव्याने सुरुवात करायची. खरं सांगतोयस तू? खरंच. आज ऑफिसला जाणं ही त्याचीच एक सुरुवात आहे. ओके, मी तुझ्यासाठी नाश्ता, चहा, तुझं टिफिन सगळं घेऊन येते. ओके. मी येतोय देवयानी, तुला भेटायला. वहिनी, मला विक्रम भाऊजी आणि देवयानीला एक सरप्राईज द्यायचंय. खूप मोठं सरप्राईज. आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. सरप्राईज? आम्ही काय करू शकतो रागिनी? त्यांचं लग्न झाल्यापासून तुम्ही त्यांना एकदाही भेटला नाहीत बहिणी. आम्हाला भेटायला जावंसं वाटत नाही असं का वाटतंय तुला? खूप वाटतं ग, पण आहे ना इच्छा. मग आता पण बिन सगळं विसरा आणि माझ्या बरोबर त्यांच्या घरी या, त्यांना भेटायला. सोनू, मला एवढे महागडे गिफ्ट आणण्याची काय गरज होती? देवयानी, लग्नाच्या पहिल्या रात्री तुला देण्यासाठी म्हणून विकत घेतलं होतं, पण आता ती रात्र तर माझ्या नशिबातच नाहीये. म्हणून ठरवलं की हे गिफ्ट तुला द्यावं, कारण त्यावर तुझा हक्क आहे. प्लीज देवयानी, माझ्या भावनांना तू स्वस्त किंवा महाग असं ठरवू नकोस. हे बघ सोम, जे काही घडलं त्याचा तुला त्रास होत असेल हे मला समजतंय, पण मलाही समजून घे ना. जे घडलं त्यात कुणाचाच दोष नाहीये. अरे, आणि तुझ्या लग्नाबद्दल म्हणशील ना, तर मी आणि विक्रम स्वतः तुझ्यासाठी मुलगी शोधू. माझ्यापेक्षाही चांगली मुलगी मिळेल तुला. पण तू नाही ना. हा, बोल विक्रम. देवयानी, काय ग, बराच वेळ फोन उचलायला? कामात होतीस का? हो. काय झालं, तू फोन का केलास? काही गडबडीत आम्ही तुला आय लव्ह यू म्हणायचं विसरून गेलो. विक्रम, नाही, पण आता आम्हाला चूक जर कळाली आहे तर आम्हाला ती सुधारायला हवी, नाही का? ती लगेच आम्ही सुधारतो. देवयानी, आय लव्ह यू. काय झालं, तू बोलत का नाही? कोणी आहे का आजूबाजूला? हो. अरे, सोहम आलाय.